मंडळी, प्रसन्न वदनी मंजुळेला कोणी म्हणायचं तुला मुलगाच होईल, तर कोणी म्हणायचं तुला मुलगीच होईल. हे ऐकून ती फक्त शांत राहायची. गर्भधारणेचा कालावधी पूर्ण झाला. मंजुळेला योग्य वेळी प्रसव वेदना सुरू झाल्या. ते वैशाखातील प्रखर उन्हाचे दिवस होते. पण त्या दिवशी सकाळपासूनच अवकाळी ढगांनी नगारे वाजवायला सुरुवात केली होती. वादळी वारे घोंघावत होते. बंडोजी आणि तानाबाई दोघेही काळजीत होते. विजेच्या कडकडाटाने त्यांचा जीव भांडत पडायचा. अखेर त्या वादळी वाऱ्यांनी घरावरील गवताचं छप्पर उडवून दिलं. बंडोजी घाबरले. शेजाऱ्यांनी मदत केली. पावसाचा जोर काही केल्या कमी होत नव्हता. घरात सगळीकडे पाणीच पाणी साचलं होतं. पावसामुळे घराची एक भिंत सुद्धा कोसळली. धुवाधार पाऊस, गारांचा मारा, सगळं जनमानस हादरून गेलं. अशा वेळी एक साप नागराज शेजारच्या बिळातून बाहेर पडून झोपडीत शिरला. ती झोपडी बंडोजी भाटांचीच होती. बंडोजी आणि मंजुळा घाबरून बसले होते. मंजुळेला प्रसव वेदना वाढल्या. शेजाऱ्यांनी सईला बोलावून आणलं. तिच्या हाताला यशाचा वर आहे की काय? मंजुळेनं शेवटचा प्राण एकवटला आणि वेग दिला. तेवढ्यात सुसाट वाऱ्याच्या जोराने झोपडीवरील कौलारू छप्परही उडून गेले. पहाटेच्या प्रकाशात बोलो राष्ट्रनंद तुकडोजी महाराज की, भारत माता की, आज के आनंद की. पहाटेच्या अंधुक प्रकाशात मंजुळाच्या कुशीतून एक तेजस्वी श्यामवर्णी बालकाने जन्म घेतला. बेटा भयो वसुदेव के घर, अरुदंत भी दर्शनांत के द्वारे. जणू पुनरावृत्ती होती. हा दिव्यात्मा सर्व बंधनांपासून मुक्त आहे हे सृष्टीला सूचित करणारा हा जन्म होता. पैदा हुआ इस देह में, सारा उड़ा घर बार है. आए हवा उस वक्त भी, बंधन से बेड़ा पार है. जब लिख लिया मेरा जन्म, कैसा कहा हो गया है. लाख सालों की उम्र, इस दिशा से मैं चला. चाहे तनु बदले मगर उद्देश्य से मैं ना डरा. मंडळी, 5000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांचा जन्मही अशाच वादळी वातावरणात झाला होता. भगवान महावीर, बुद्ध, येशू ख्रिस्त, गुरु नानक, मोहम्मद पैगंबर यांचे अवतरण देखील अशाच अस्थिर काळात झाले होते. हे वादळ म्हणजे अज्ञान, अनैतिकता, अन्याय, अधर्माचा नाश करण्याचा दैवी इशारा होता. भारत मातेच्या रक्षणासाठी मी येणार आहे असा साक्षात्कार. भारतीय संत परंपरेतील महात्मे, मानव धर्माचे प्रचारक, एकात्मतेचे प्रणेते, भजन प्रवर्तक, धर्मगुरू, सामुदायिक प्रार्थनेचे महानायक याच परंपरेतील एक दैवी अवतार म्हणजे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. 30 एप्रिल 1909 रोजी